नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. आरसीची एक्सक्लुझिव्ह न्यूज. जठारपेठचा भाजी मार्केट झाला जुगार अड्डा. उमरीच्या रस्त्यावर भरतो भाजी बाजार. ते जठारपेठचं लिगली भाजी मार्केट नसताना इथे म्हणजे कॅमेरा पर्सन तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतायत की इथे जुगाराचा एक अड्डा सुरू झालेला आहे. रामलता बरोबर यमुना बिझनेस सेंटरला अभय कोणाचे? दक्षिण झोन अधिकाऱ्यांबरोबर आयुक्तांचे दुर्लक्ष कायम. आरसीचा विशेष वृत्तांत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आयुक्तांचा ठेंगा. मान्सूनपूर्व साफसफाईकडे दुर्लक्ष. जनतेच्या आरोग्याशी खेळ. मंगळवारी दुपारी लागणार 10वीचा निकाल. स्टेट बोर्डचा निकाल होणार जाहीर. सीबीएसईचा केव्हा? पालकांचा प्रश्न. राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इंद्रिस नाईकवाडी यांचे जोरदार स्वागत. महानगराध्यक्ष विजय देशमुख यांच्यासोबत आढावा बैठक. आता सविस्तर बातम्या. भाजपचे खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, माजी महापौर ज्या प्रभागात राहतात त्या प्रभागात भाजी मार्केटमध्ये जुगार चालत असून शहरात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही या प्रश्नाचे उत्तर पोलिसांना द्यायचे आहे. ज्या ठिकाणी भाजी विकल्या जाणे अपेक्षित आहे त्या ठिकाणी जुगार खेळला जात असून रस्त्यावर भाजी विकल्या जात असून महापालिका करते तरी काय असा प्रश्न विचारला जात आहे. आरसीचा ग्राउंड रिपोर्ट नेहा पाटील यांच्यासोबत. प्रभाग क्रमांक 5 मध्ये आपण सध्या आलेलो आहोत आणि इथे जे भाजी मार्केट आहे आमच्या कॅमेरा पर्सनने तुम्हाला आधीच एक शूट दाखवलेला आहे की इथे इथली अवस्था काय आहे. इथे लिगली भाजी मार्केट जठारपेठचं व्हायला पाहिजे होतं. ते जठारपेठचं लिगली भाजी मार्केट नसताना इथे म्हणजे कॅमेरा पर्सन तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतायत की इथे जुगाराचा एक अड्डा सुरू झालेला आहे. जे की हे लिगली भाजी मार्केट आहे. भाजी मार्केट नसताना जुगाराचा अड्डा म्हणून इथे संबोधित केलेला आहे आणि याकडे महापालिका प्रशासनाचं लक्ष आहे की नाही आहे. आणि जिथे ज्या जठारपेठ चौकामध्ये एकदम रस्त्याचं रुंदीकरण कमी आहे. मेन चौक उमरी रोडच्या भागातला जठारपेठ हा मेन चौक आहे. रस्त्याचं रुंदीकरण तिथलं अतिशय कमी आहे आणि तिथे त्या चौकामध्ये भाजी मार्केट भरलेलं आहे. जेणेकरून भाजी मार्केट, मी सध्या इथे जिथे उभी आहे हे टोटली भाजी मार्केट आहे. माझ्या डावीकडे माझ्या कॅमेरा पर्सनने दाखवलेलं आहे हे भाजी मार्केट न होता जुगाराचा एक अड्डा झालेला आहे. इथे या भागात जठारपेठ चौकात आपण इथे आलेलो आहोत. अक्षरशः भाजी मार्केट जिथे भरायला पाहिजे तिथे भाजी मार्केट नसून जठारपेठ चौकात रोडचं रुंदीकरण कमी आहे तिथे भाजी मार्केट भरलेलं आहे. माझ्यासोबत काही नागरिक जुळलेले आहेत, त्यांना बोलायला संतप्त झालेले आहेत थोडंसं नागरिक. इथे बऱ्याच नागरिकांनी इथे निवेदनं सुद्धा दिलेली आहेत की लिगली इथे भाजी मार्केट व्हायला पाहिजे. इथे ते नाही आहेत आणि जुगाराचे अक्षरशः इथे अड्डे चालत आहेत. मात्र महानगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. काय वाटतं सर आपल्याला? मॅडम, आतमध्ये जर बाजार भरला तर बाहेरची ट्रॅफिक आहे ते ट्रॅफिक जी सर्वसामान्य नागरिकाला परेशानी होते ते होणार नाही. काही ॲक्सिडेंट वगैरे होतात ट्रॅफिकमुळे, गाड्या जात नाही, फोर व्हीलर ऑटोवाल्याला त्रास होते. चांगला इथं जर बाजार भरला स्थानिक हे जठारपेठमध्ये न भरता जर इथे भरला, कारण की तुम्ही बघू शकता की ओटे वगैरे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर इथे तयार करून दिलेलं आहे. इथे भरला तर इथला जो त्रास आहे, गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते इथे एकदम कमी होऊन जातील आणि इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांना यांचा जो त्रास आहे तो एकदम फार कमी होऊन जाईल. आपण बघू शकता की आजूबाजूला सगळे एक वेल एज्युकेटेड फॅमिली आहेत, वेल एज्युकेटेड लोक आहेत, रहिवाशी राहतात. इथं काय करतात, दुसऱ्या ठिकाणाहून लोक येऊन इथे प्रवृत्तीचे म्हणजे कशा टाईपचे इथे लोक येतात? इथे काही वस्ती वगैरे पण आहे का त्या लोकांची? नाही, वस्ती वगैरे नाहीच. हा फक्त कसा इथं आपण सगळ्या म्हणजे शोक पाणी करायसाठी फक्त लोक येतात. अच्छा, फक्त स्पेशली त्या विषयासाठी हा अड्डा बनलेला आहे. मग तुम्ही याच्या आधी कधी महानगरपालिकेला तक्रार वगैरे केली नाही? महानगरपालिकेची तक्रार सुद्धा केलेली आहे. पोलीसच्या गाड्या पण येतात, सगळ्या करून जातात. त्यानंतर त्या गेल्यानंतर हा प्रकार सुरू होऊन जातो. कसं असते, लहान पोरांचं मन हे कोवळं असते. त्या लहान पोरांच्या मनावर यांचा प्रभाव जास्त लवकर पडून जातो. ते या गोष्टी, निगेटिव्ह गोष्टी लवकर कॅच करतात. त्यांचा इम्पॅक्ट आमच्या जे कॉलनी आहे त्याच्यावर पण पडून राहिलेला आहे. न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला म्हणजे तुमचे मी आभारी आहे मॅडम की तुम्ही हा विषय कव्हर केलाय, कारण की हा विषय अत्यंत गंभीर आहे. हा विषयाकडे जर आपल्या न्यूजच्या माध्यमातून जर त्यांनी लक्ष दिलं, वरिष्ठांनी लक्ष दिलं तर बरं होईल. तुम्हाला लिगली एक भाजी मार्केट दिलेलं आहे ना,
तर तिथे तुम्ही न बसता तुम्ही इथे चौकात दुकान लावायचं वैशिष्ट्य काय आहे? तयार कारण आमच्या चौकातले काही लोक सातू चौकात गेलेले आहे, काही जवाहरनगरमध्ये गेलेले आहेत. इकडे तिकडे बाजार असल्यामुळे लोक आतमध्ये येत नाहीत. काही लोकांनी पक्के दुकान घेऊन दुकान लावलेले आहेत. आम्ही आतमध्ये बसर गिरे आमच्याकडे येईल कसं मग? पण मग एक लिगली तुम्हाला प्रॉपर्टी दिली आहे ना, आणि ही तुमची प्रॉपर्टी नाहीये, पण सहज पण रस्त्याचं रुंदीकरण कमी होत आहे ना. बाय चान्स जर इथे एखादा ऍक्सिडेंट जर झाला तर? आज आले नाही आठवायला, आम्हाला दररोज आठवणं चालू आहे. इथून आम्ही लावतो फक्त संध्याकाळीच लावणं चालू. आम्ही 2 तास लावतो फक्त इथे, दिवसभर आम्ही नसतो जिथे. आज सुट्टी आहे, आज महानगरपालिकेत कोणी आले नाही म्हणून आम्ही हटवलं नाही तर आम्ही दररोज संध्याकाळीच लावत आहे फक्त. तुम्ही हे महानगरपालिकेकडे म्हटलं नाही की आम्हाला एक प्रॉपर जागा द्या म्हणून? दिलेली आहे जागा त्यांनी, पण आता ती जागा बरेच दिवस झाले बंद, कोरोनापासून बंदच पडलं. आम्ही कोरोनामध्ये आतमध्येच बसून होतो, पण जेव्हा त्यांनी म्हटलं की ते सोशल डिस्टन्स ठेवा, अलग ठेवा, त्यामुळे तो बाजार वेगळा झाला. एक बाजार तिकडे गेला. काही लोकांनी स्वतः दुकानं लावून लावले, त्यामुळे आतमध्ये कोणी येतच नव्हतं म्हणून आम्ही बाहेर लावत आहे. प्रभाग क्रमांक 5 आपण इथे आलेलो आहोत. सध्या मी ज्या चौकात उभी आहे त्या चौकात माझ्या पाठीमागे जठारपेठ चौक आहे, माझ्या उजवीकडे तापडिया नगर चौक आहे आणि इकडे जाणारा रस्ता हा टावरकडे आहे. या चौकात रात्रीच्या वेळेस इतकी डेंजर वाहतुकीची कोंडी होते की हा मेन चौफुल्ली आहे आणि या चौकामध्ये येण्या जाण्यासाठी ना ट्रॅफिक पोलीस कोणी आहे सांगणारा नाही, कुठला पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी इथे अवेलेबल आहे आणि नाही कुठली पोलीस महानगरपालिकांची प्रशासन इथे अवेलेबल असते. या चौकात 1 ते 2 ॲक्सिडेंट सुद्धा झालेले आहे, तरी मात्र प्रशासनाला काहीच फरक पडत नाही आहे. इथे तुम्ही आमचे कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवतील की इथे गर्दीची व्यवस्था किती खराब झालेली आहे आणि चौकात जे भाजी मार्केट, फ्रूट्स मार्केट इथे लावलेले आहे त्यांना लिगली ती प्रॉपर्टी नसूनही त्यांनी पूर्ण चौकात अतिक्रमण केलेलं आहे भाजीचं, फ्रूट्सचं, आणि ज्यांचं अतिक्रमण म्हणजे वाहनांचं व्हायला पाहिजे तर ते मात्र शून्य आहे. जड वाहनं इथून जातात, 2 व्हीलर, 4 व्हीलर, सायकलसुद्धा, छोटे मुलं पण इथूनच प्रवास करतात आणि या चौकामध्ये अतिशय महानगरपालिकेने दखल घ्यायची गरज आहे. मात्र इथले नागरिक वाऱ्यावर सोडल्यासारखे आहेत. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, RRC न्यूज, अकोला. लोकप्रतिनिधींचे पैसे एका बड्या बिल्डिंगमध्ये गुंतले आहेत. त्या ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण आले तरी महापालिका आणि पोलीस काहीच कारवाई करत नाही. महायुती सरकारच्या अधिकाऱ्यांच्या हप्तेरोखीने जनता मात्र वैतागली आहे. पाहूया एक विशेष वृत्तांत नेहा पाटील यांच्यासोबत. तुम्ही पाहत असलेले हे यमुना बिझनेस सेंटर अद्याप पूर्ण झाले नाही. महापालिकेच्या बांधकाम पूर्णत्वाचा दाखला त्यांच्याकडे नाही, पण या ठिकाणी जुडिओ आणि फिजिक्सवाला यांचे दुकान मात्र थाटात सुरू झाले आहे. LED स्क्रीनची कुठलीही परवानगी न घेता ती सुरू आहे. इतकेच नाही तर जुडिओचे संपूर्ण पार्किंग रस्त्यावर असून यामुळे अपघात झाल्यास कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित होत आहे. तशीच काय ती परिस्थिती रामलता बिझनेस सेंटरची आहे. या ठिकाणी तर अनेक अवैध दुकाने असून त्याची चौकशी होण्याची मागणी पुढे येत आहे. पाहूया जनता नेमकी काय म्हणते ते. मेन स्टॉप असल्या कारणाने इथं पिकअप असतेच तिथं, म्हणजे आजच्या 20, 25, 30 वर्षापासून चालू आहे ना ते. आपण इथे रामलता बिझनेस सेंटर समोर उभा आहोत. अकोल्यामध्ये लक्झरी बस स्टँड उभी असताना आणि आम्ही आता लक्झरीच्या ड्रायव्हरशी बोललेलो आहोत. त्यांचं असं म्हणणं आहे की हा मेन स्टॉप आहे लक्झरीचा. गेले 20 ते 15 वर्षापासून लक्झरी इथेच उभे राहतात आणि मेन स्टॉप असल्यामुळे आम्ही इथे उभे राहतो. रात्रीची वाहतूक बघताना रामलता बिझनेस सेंटर आणि जुडिओ इथे खूप मोठा वाहतुकीची वर्दळ असते आणि इथल्या ये-जा करणाऱ्या पूर्ण प्रवाशांना त्रास होऊ शकतो. तसेच काही नागरिक आपल्याशी जुड़लेले आहेत. जरूर ऐसा हो सकता है, जैसे ये प्राइवेट है तो वैसे तो रूल्स रहते हैं कि जो रोड है कुछ ऐसा पर्टिकुलर डिस्टेंस के बाद आप ऐसे पार्किंग नहीं कर सकते और ऐसे प्राइवेट जो दुकानें हैं वो भी ऐसे सामने नहीं रह सकते. तो ये तो जो गवर्नमेंट है यहाँ की, जो पुलिस स्टेशन है, जो भी जिनके पास अथॉरिटीज है उन्हें चेक करना चाहिए ना रोज. ऐसे यहाँ पे ड्यूटी लेनी चाहिए कि यहाँ पे गाड़ियाँ बराबर लग रही है कि नहीं, या कोई रूल्स वायलेट कर रहा है कि नहीं. बस इससे आप ऐसे डेली चेकअप करोगे तो ठीक हो जाएगा. पब्लिक को जो डिस्टर्ब हो रहा है इस बात पर गवर्नमेंट ने ख्याल देना चाहिए, नगर पालिका ने ख्याल देना चाहिए. और इस पर जब पूरी सुविधा नहीं है तो इतना बड़ा आपने एम्पायर खड़ा कर दिए, कॉम्प्लेक्स खड़ा कर दिए, तो सुविधा तो रहना चाहिए था पब्लिक को. एक्चुअली रामलता बिजनेस सेंटर तो पुराना है, मगर सेम प्रॉब्लम वहाँ पर भी है. जैसे कि पार्किंग की व्यवस्था, लग्जरी टर्न लेते हैं, यू टर्न लेते हैं तो पूरा ट्रैफिक जाम हो जाता है, पूरे रास्ता रुक जाता है. तो ये सब बातों का ख्याल रखकर ही नगर पालिका ने इस पर एक्शन लेना चाहिए. अपने आप खुद जगह पे रख देते हैं कोई भी गाड़ी, चाहे 2 व्हील हो, चाहे 4 व्हील हो, चाहे बस हो. हम अभी थोड़ी देर पहले तो यहाँ पे एक बस पड़ी थी. तो ट्रैफिक जाम होता है. और तो हमारे नगर पालिका को ये सोचना चाहिए या यहाँ पे कोई रखना चाहिए आदमी को
कि भाई अपना वाहन आप सही जगह पे पार्क करें। ये कॉमन सेंस है। पब्लिक को तकलीफ हो रही है, परंतु यहाँ पे तो ट्रैफिक होने वाली है। कोई आवाज नहीं उठा रहा। मला असं वाटते जर पार्किंग एरिया ऑफिशियली मागच्या साईडला आहे तर म्हणजे स्टाफ नेहमी नाही सांगू शकणार। हे ॲज अ पब्लिक आपली पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे। जर आपल्याला माहिती आहे की पार्किंग मागे आहे तर हे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण मागे ठेवायला पाहिजे। तर हे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे। आपल्याला दर कोणी प्रत्येक वेळेस कोणी सांगणार नाही आहे, आपल्यालाच प्रिझर्वेटिव्स घ्यावं लागणार आहे। आणि त्यांनी जितकी स्पेस प्रोव्हाइड केलेली आहे तितकं तर आपण घेऊ शकतो, पण आता रस्त्याच्या बाहेर जात आहे तर हे आपल्याला विचार करावा लागणार आहे याबद्दल। यमुना बिझनेस पार्क आणि रामलता समोर जी ट्रॅफिक जाम असते ती रात्रीतून अगदी ट्रॅफिक जाम होऊन जाते आणि विशेष म्हणजे त्याचबरोबर ट्रॅव्हल्सवाल्यांची खूप जास्त इथे गर्दी असते। 15 वर्षापासून मेन स्टॉप असल्यामुळे आम्ही इथेच थांबतो, पण त्याचबरोबर आणि यमुना बिझनेस पार्क आहे ही जी आहे इथे LED लावलेली गेलेली आहे। या LEDची परमिशन यांना आहे का? आणि ही 7:30ला LED बंद होते, पण त्या रस्त्यावर पार्किंगचा वाद झाला असताना महापालिका मात्र याकडे टाळाटाळ करते आहे। काय वाटतं तुम्हाला या सगळ्या गोष्टींकडे, या नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे कोणी लक्ष देईल काय? मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, RRC न्यूज, अकोला। जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच एका मीटिंगमध्ये मान्सूनपूर्व कामे करण्याचा आदेश दिला, पण त्याकडे दुर्लक्ष करत जनता भाजी बाजारात गेल्या 15 दिवसांपासून कचरा उचलला गेला नसल्याने सर्वत्र दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरल्याचे चित्र आहे। महानगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा आणि निष्काळजीपणाचा हा कळस आहे। ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे। कचरा उचलण्यासाठी महापालिकेचे वाहन या भागात फिरलेच नसल्याचा आरोप संतप्त विक्रेत्यांनी केला आहे। भाजीपाला आणि फळे सोडून जागोजागी पडली आहेत, ज्यामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे। या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे। शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य बाजारात जर ही अवस्था असेल तर इतर भागातील परिस्थिती काय असेल याचा विचारही करवत नाही। महापालिका प्रशासनाने डोळेझाक करणे आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे सुरू आहे। 15 दिवसांपासून कचरा उचलला जात नाही, यावरून प्रशासनाची कार्यक्षमता स्पष्टपणे दिसून येते। महापालिका आयुक्तांनी आणि आरोग्य विभागाने तातडीने या गंभीर विषयावर लक्ष केंद्रित करून जनता भाजी बाजारातील कचरा तत्काळ उचलण्याचे आणि नियमित साफसफाई करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा नागरिकांचा रोष पत्करावा लागेल असा इशारा देण्यात आला आहे। शहरातील मुख्य बाजाराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे अक्षम्य आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी परीक्षेचा निकाल उद्या मंगळवार दिनांक 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे। एक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे। काही दिवसांपूर्वी 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 10वीच्या विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती। त्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे। विद्यार्थी मंडळाच्या तसेच अन्य अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतील। त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये गुणपत्रिकांचे वाटप केले जाईल। बोर्डाकडून 3 अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर केला जाणार आहे। maharesult.nic.in, result.gov.in, डिजिलॉकर यावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे। निकालाबाबत सविस्तर माहिती बोर्डाकडून मंगळवारी 11 वाजता पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे। 10वीचा निकाल लागल्यानंतर 11वीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची आणि पालकांची होणारी धावपळ टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाने यंदा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। यावर्षी 11वीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, अशी माहिती यापूर्वीच बोर्डाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक योजना तळागाळातील गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कृती आराखडा तयार केला आहे। या संदर्भात पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार इंद्रिस नाईकवाडी यांनी अकोला दौऱ्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली। राष्ट्रवादी महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले। शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत आमदार नाईकवाडी यांनी अल्पसंख्याक गटांसाठी तयार केलेल्या योजना आणि सवलतीची माहिती दिली। तसेच या योजना गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला। या बैठकीत महानगर अध्यक्ष विजय देशमुख, अब्दुल अनीस, नकीर खान, माजी नगरसेवक मनोज गायकवाड, मोहम्मद फैयाज, अजय रामटेके, गौतम गवई, दिलीप देशमुख, अफसर कुरेशी, रहीम पेंटर, यश सावल, सुषमा निचड, मंदाताई देशमुख, बुढन गाडेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। आमदार नाईकवाडी यांच्या या दौऱ्यामुळे अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली असून अल्पसंख्याक योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्ष अधिक सक्रियपणे काम करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। RRC न्यूज घेऊन येत आहे जनतेच्या समस्यांचे सोल्युशन, महापालिकेचा फोकस। अकोलेकरांच्या समस्यांवर RRC न्यूजचे हक्काचे सोल्युशन, महापालिका फोकस। जनतेच्या हक्काचे एकमेव व्यासपीठ RRC न्यूज आणत आहे महापालिकेचा फोकस। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून काही सदस्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता जिल्हा परिषद निवडणुका ऑक्टोबर दरम्यान होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ही 2019च्या निवडणुकीत 53 होती। यातील हिवरखेड नगरपंचायत झाल्याने तेथील एका सर्कलवर 2 पंचायत समितीच्या जागा रिक्त झाल्या आहेत। दरम्यान प्रभाग रचना झाल्यानंतर नेमके किती सर्कल जिल्हा परिषदेचे होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। एकंदरीत 7 ते 8 सर्कलची पूर्ण जिल्ह्यात वाढ होणार असल्याचा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे। जिल्ह्यात 7 पंचायत समिती असून 106 गण सध्या आहेत। जर जिल्हा परिषद सर्कल वाढले तर गणांमध्ये देखील वाढ होऊ शकते। त्यामुळे गणांमधून निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची संख्याही मोठी आहे। येणाऱ्या काळात सर्कल आणि गणांची बेरीज करणे हे काही राजकीय पक्षांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे। महानगरपालिका यंत्रणा शहर स्वच्छता बाबतीत झोपेचं सोंग घेऊन आहे का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। सिंधी कॅम्प पक्की खोली गल्ली क्रमांक 15ला कचरा कुंडीचे स्वरूप आलेले दिसते। या प्रभागातील माजी नगरसेवकांचे देखील दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे। सिंधी कॅम्प पक्की खोली गल्ली क्रमांक 15 मधील कचऱ्याबाबत माजी नगरसेवकांकडे वारंवार पाठपुरावा करून काहीच फरक झाला नाही। मेन रोडला लागून कचरा पसरलेला दिसतो। महानगरपालिकेचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। कचरा गोळा करणारी गाडी मागील गल्लीत येत नसल्यामुळे नागरिक घरातून पूर्ण कचरा मेन रोडला हापशीजवळ आणून टाकतात। थोडा थोडा करता करता आता तिथे कचऱ्याचे ढिगार तयार झाले आहे। तसेच आजूबाजूचे नागरिक घरातील शिळे अन्न त्या ढिगाऱ्यावरती आणून फेकतात। कुठे कुत्रे मेले तर तिथे आणून टाकतात। त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे। याकडे महानगरपालिका लक्ष देईल काय असा सवाल या भागातील रहिवासी करीत आहेत। अकोल्यातील कौलखेड येथील स्कूल ऑफ स्कॉलरमध्ये 9 मे रोजी संध्याकाळी मेलोडियन्स मेरीमेंट 2 कार्यक्रम आनंद, टाळ्या आणि संगीताच्या जादूने दुमदुमून गेला। विद्यार्थ्यांची प्रतिभा, समर्पण आणि सर्जनशीलतेचा उत्सव होता, ज्यामध्ये गायन, वादन आणि संगीत रचनांचे आकर्षण होते। विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाने स्टेज उजळून निघाला आणि संध्याकाळ ही अविस्मरणीय ठरली। हा कार्यक्रम प्राचार्य मनीषा उंबरकर आणि प्रशासकीय अधिकारी ॲडव्होकेट सुमित बोकडे यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता। उपप्राचार्य कोमल लहरिया, पर्यवेक्षक नयना मुळक, समन्वयक भारती पाटणकर, समन्वयक मनप्रीत जनेजा, क्रीडा विभागाचे प्रमुख राजेंद्र डोंगरे आणि समन्वयक तिरुपतीराव कांद्रेकुला यांच्या भक्कम पाठिंब्याने, त्यांच्या नेतृत्वाने आणि प्रोत्साहनाने संध्याकाळच्या यशाचे नियोजन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। विभाग प्रमुख आणि समन्वयकांच्या एका मजबूत पथकानेही कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत अथक योगदान दिले। यामध्ये संगीत विभागाचे प्रमुख राहुल वानखडे, कला विभागाचे प्रमुख रवींद्र काळपांडे यांचा समावेश होता। शाळेला अनेक मान्यवरांचे स्वागत करण्याचा मान मिळाला, ज्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचा उत्साह वाढला। मान्यवर पाहुण्यांमध्ये माननीय आमदार अमोल मिटकरी, डॉक्टर निलेश पांडे, डॉक्टर अभय पाटील, प्रभात शाळेचे संस्थापक गजानन नारे यांचा समावेश होता। स्कूल ऑफ स्कॉलर्स बिर्ला प्रधानाचार्य श्वेता दीक्षित, पर्यावरण कार्यकर्ते गुणवंत देशपांडे, प्रशांत गावंडे, विवेक पारसकर, मनीष सेठी, व्यावसायिक आणि समुपदेशक मॅजिक ग्रुप, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अरुंधती शिरसाट आणि मनोज चांडक यांच्यासह त्यांचा प्रतिभावन संगीतमय मेलोडी ग्रुप त्यांच्या स्नेहपूर्ण उपस्थितीने आणि प्रेरणादायी शब्दांनी तरुण कलाकार आणि कर्मचाऱ्यांना प्रेरणा दिली। मेलोडियस मेरीमेंट 2 हा शाळेच्या समग्र शिक्षण, सांस्कृतिक विकास आणि विद्यार्थ्यांच्या क्षमतेच्या उत्सवासाठीच्या समर्पणाचा एक तेजस्वी पुरावा होता।
ती एक अशी संध्याकाळ होती जिथे संगीत, ऐक्य, प्रेरणा आणि आनंदाची भाषा बनले, ज्या आठवणी उपस्थित असलेल्या सर्वांच्या हृदयात प्रतिध्वनित राहतील. Where word fails, music speaks. Tonight, every beat, every voice, joy it seeks. It is with immense pleasure and pride that I welcome you all to Melodious Merriments 2, a celebration of music, unity and community spirit organized right here at School of Scholars. Today is not just about performances, it's about forging stronger bonds between our institution and community we proudly belongs to. We are specially honored to have among us a very special guest and eminent personality whose presence today adds great values and inspiration to our gathering. कार्यक्रमाचे उपस्थित असलेले आदरणीय अमोलजी मिटकरी साहेब, नारे साहेब, सर्व क्षेत्रातील मान्यवर, पालकवर्ग, शिक्षकवृंद व प्रिय विद्यार्थ्यांनो आणि उपस्थित नागरिकांनो, मी स्कूल ऑफ स्कॉलर तर्फे आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. आजच्या कार्यक्रमात सादरीकरण करणाऱ्या अकोल्यातील मेलोडियस ऑफ अकोला सुप्रसिद्ध ग्रुप माननीय श्री मनोजजी चांडकांनी त्यांच्या प्रतिभावान टीमचा विशेष सहभागाबद्दल मी आभार मानू इच्छितो. या संगीतमय प्रवासाचा भाग असल्याबद्दल आम्ही आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. शाळेचा विकास ही केवळ इमारतींच्या उभारणीने होत नाही, तर तो विद्यार्थ्यांच्या प्रगतीतूनच खऱ्या अर्थाने होतो. शाळा आणि समाज यांच्यातील नातं अधिक सशक्त करण्यासाठी आणि ह्या कार्यक्रमात सर्व क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केलेले आहे. त्यांच्या उपस्थितीने आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि समाजातील विविध घटकांमध्ये संवादाचे नवीन दालन खुले होईल अशी आम्हाला खात्री आहे. आपली उपस्थिती हेच दर्शवते की आपण आमच्या पाठीशी आहात. तर चला या सुरेल प्रवासाला सुरुवात करूया आणि अनुभवूया एक सृजनशील सांगीतिक संध्याकाळ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज बुद्धिवंतांची शाळा म्हणजे स्कूल ऑफ स्कॉलर येथे मला बोलावलं, माझा सन्मान केला. आज शेळके सर पण मला दिसतात मागं. प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा एक कलावंत असतो, तो दडलेला असतो. एका पालकामध्ये एक कलावंत असतो, शिक्षकामध्ये एक कलावंत असतो. आणि अशा पद्धतीने एक स्वच्छंदी जीवन जगण्याकरता एका छताखाली येण्याच्या उद्देशाने सुमित बोकाडे सर आणि त्यांच्या सर्व स्कॉलरच्या टीमने जो हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्वांचं आपण सर्वप्रथम टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करूया. विविध मुलं या ठिकाणी गातील. आता मला गिटारपासून सायड्रमपासून सर्व तबला सगळी लहान लहान मुलं दिसतात आपल्या स्कॉलरची. आणि हेच जगणं असतं. अलीकडच्या काळामध्ये लोकांनी मोबाईलच्या अतिवापरामुळे जगणं सोडून दिलेलं आहे. म्हणजे लोक आता हसत नाहीत. आम्हाला अनेक लोक दिसतात, ते दिसतात माणसासारखी माणसंच दिसतात, ती पण ती हसत नाहीत, बोलत नाहीत, चालत नाहीत. त्यातून मुक्त होण्याकरता हा एक खूप आगळा वेगळा कार्यक्रम. आपल्या मुलांचं कौतुक पाहायला सर्व पालक आलेच असतील. त्यांनी आपल्या मुलांचं कौतुक बघावं, त्यांना प्रमोट करावं, त्यांना मोटिवेट करावं. आणि इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. गेल्या 3 वर्षांपासून नगरसेवक नाहीत, लोकशाहीत लोकप्रतिनिधी नाहीत. शहरात वाढल्या समस्यांचा डोंगर. बचपना से बुढ़ापा आ गया, लेकिन नायगाव की स्थिति जैसी है वैसी ही है. एक्झॅक्ट बिलकुल तुम्ही माझ्या अगदी सोबतच आहे. आणि बघा खाली बघू शकतात, माझा कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवू शकतात. अण्णाभाऊ साठे चौक, डाबकी रोड इथला एकंदरीत सुरुवातच बघा अशी झालेली आहे. आपण शिरोड्याच्या मध्यभागात आहोत, भारतनगर इथे आपण आलेलो आहोत. सगळ्यात मोठा अकोल्यात जर मुद्दा येत असेल तो म्हणजे कचऱ्याचा. माझे दर्शक आता याच्यावर तुम्हीच विचार करा की कितपत हे योग्य आहे आणि कितपत नाही आहे. तेव्हा पहा अकोलेकरांच्या खऱ्या समस्या. RRC न्यूज आणत आहे महापालिका फोकस. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मान्सूनने यंदा गुड न्यूज दिली असून गेल्या 17 वर्षाच्या तुलनेत पहिल्यांदाच नियोजित तारखेच्या आधीच केरळमध्ये पोहोचणार आहे. केरळ किनारपट्टीवर मान्सून 27 मे रोजी दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. नैऋत्य मोसमी वारेमाले बंगालचा उपसागर निकोबार बेटावरून जाते. 15 किंवा 16 मे पर्यंत मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे.
यानंतर मान्सून आणि दक्षिण अरबी समुद्रापुढे जाईल. त्यानंतर श्रीलंकेचा काही भाग आणि दक्षिण बंगाल उपमहासागर अंदमान बेटांवर पोहोचेल असं हवामान खात्याने सांगितलं. येत्या 2 दिवसात देशातील बहुतांश राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र 14 मे पर्यंत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. याशिवाय मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडूही जोरदार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात 6 जूनपर्यंत मान्सून पोहोचेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय. गेल्या 5 वर्षात मान्सूनचे प्रत्यक्ष आगमन हे अंदाजाच्या तारखेनंतर 4 दिवसांनी किंवा त्याआधी 1-2 दिवस अशा फरकाने झाला आहे. मात्र यावेळी 5 दिवस आधीच मान्सून केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने केली आहे. साधारणपणे 1 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचतोय. उमरी रोडवर मांस विक्री दुकानांचे अतिक्रमण महापालिका पथकाने पुन्हा एकदा हटवले. या भागात महापालिका प्रशासनाने दुसऱ्यांदा ही कारवाई केली आहे. पण येथील अतिक्रमण काढले की त्याच ठिकाणी पुन्हा जैसे ते स्थिती निर्माण होत असल्याची स्थानिकांची ओरड आहे. मोठ्या उमरी रोडवरील अतिक्रमण काही दिवसांपूर्वी काढले होते, परंतु याच ठिकाणी नव्याने झालेल्या अतिक्रमणाविरुद्ध सोमवारी सकाळी महापालिका पथकाने कारवाई केली. जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटवले. दुपारपर्यंत कारवाई सुरू होती. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण होणार नाही यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा नाही हे दुर्दैव आहे. अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाते, मात्र परत त्याच ठिकाणी सारखी कारवाई करावी लागली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 12 मे या दिवसांचे औचित्य साधून 8 मे 11 मे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावर्षीचे घोषवाक्य परिचारिकांचे रक्षणकरी अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण असून यावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. 12 मे रोजी सकाळी रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन डॉक्टर दिलीप सराटे व डॉक्टर अनुप केला यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ऑडिटोरियम येथे परिचर्या व्यवसायांची शपथ घेऊन रॅलीची सांगता झाली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथील अधिसेविका ग्रेसी, ऑगस्टिन सहाय्यक अधिसेविका प्रियंका जाधव, परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय येथील प्राचार्य सरिता राठोड, संगीता सायरे यांची उपस्थिती होती. वरिष्ठ परिचारिका तसेच सर्व परिचारिका रॅलीत सहभागी होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 13 मे रोजी करण्यात आले आहे. या व्यवसायात योगदान देणाऱ्या उत्कृष्ट परिचारिकांना फ्लॉरेन्स नाइटंगेल पारितोषिक देऊन गौरवण्यात येते. हॉस्पिटलमध्ये जेव्हा एखादा रुग्ण दाखल होतो तेव्हा त्या रुग्णांची काळजी घेणारे डॉक्टर जेवढे महत्त्वाचे असतात तेवढ्याच त्याच्यापेक्षाही जास्ती नर्स महत्त्वाच्या असतात. कारण की डॉक्टरपेक्षा जास्ती काम त्या नर्स करतात. स्पेशली लहान मुलांना हाताळताना त्या स्पेशली लहान मुलांची काळजी घेतात. आणि आज आपण ज्यांच्याशी बोलतो आहे त्याच अशा नर्स मॅम आपल्याशी जुडणार आहेत आणि लगेच आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. विशेष म्हणजे आजचा दिवस आहे जागतिक आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन. आपण अशाच काही नर्स ताईंशी बोलणार आहोत. आम्ही एक बालरुग्ण परिचारिका आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे आमचा आता जागतिक परिचारिका दिन सप्ताह सुरू आहे. जे आठवडाभर आम्ही इथे कार्यक्रम राबवलेले आहेत. विविध प्रकारचे कार्यक्रम परिचारिकांसाठी घेण्यात आले आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे आपले 13 तारखेला उद्या होणार आहेत. आज सकाळी या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज सकाळी एक प्रभात फेरी काढण्यात आली, ज्यामध्ये परिचारिका ही 24 तास जी रुग्णांची काळजी घेते, दवाखान्यामध्ये कुठेही गेलं तर जन्म आणि मृत्यूची एकमेव साक्षीदार म्हणून ती एकटीच कार्यरत असते आणि ती प्रत्येक वेळी त्या गोष्टींचा एक साक्षीदार असते. तर ती कंटिन्यू आपल्या सोबत असते. प्रत्येक माणसाने एका परिचारिकेला केव्हा ना केव्हा तरी भेटलेला आहे आणि त्याच्या आयुष्यात तिची एंट्री कुठे ना कुठे झालेली असते. तर असा ह्या परिचारिकांसाठी आजचा हा जागतिक परिचारिका दिन म्हणजे फ्लॉरेन्स नाइटिंगेल ज्या आमच्या आद्य परिचारिका म्हणजे आपण म्हणतो की आधुनिक परिचर्येची जी जननी आहेत फ्लॉरेन्स नाइटिंगेल, त्यांचा आज हा जन्मदिवस असतो आणि ह्या जन्मदिनी आम्ही जागतिक परिचारिका दिन साजरा करीत असतो. आणि त्याकरता त्या सर्व नर्सेसला म्हणजे सर्व परिचारिकांना माझ्याकडून आणि अकोल्यातल्या तमाम सर्व नर्सेसला माझ्याकडून व शासकीय महाविद्यालयातील सर्व परिचारिकांतर्फे परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. एकच महत्त्व आहे की आम्हाला नर्सेस डेच्या दिवशी जे काही आम्ही प्रोग्राम्स वगैरे अरेंज करतो त्याच्यासाठी आमचं जे सपोर्ट आहे ते आमच्या सगळ्या सगळ्या मुलांकडनं आमच्या टीमकडनं आम्हाला मिळालं असतं आणि सगळेजण आम्ही मिळून वर्क करतो
करतो. जसं आम्ही हॉस्पिटलमध्ये वर्क करतो तसं आम्ही इथे पण वर्क करतो आहे. फक्त आम्हाला एवढंच आहे की जे काही आम्ही काम करतो किंवा आम्हाला आमचं जे पेशंट केअर वगैरे आम्ही करत असतो त्यावेळेस आम्हाला फक्त सपोर्ट मिळाला पाहिजे की बा आम्हाला आमचे जे कमी हँड्समध्ये आम्ही काम करून सुद्धा पण आम्हाला सपोर्ट जो मिळाला पाहिजे तो आम्हाला मिळाला पाहिजे. कारण इथे जेवढं आम्ही कमी याच्यामध्ये काम करतो तिथे कुठेच म्हणजे तेवढ्या कमी याच्यामध्ये कुठेच काम केलं जातं. अच्छा. तुमच्या RRCच्या माध्यमातून मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे आहे तिथं आम्ही उत्कृष्टरित्या कमी मनुष्यबळ असून सुद्धा खूप चांगली सेवा देतो. आमची एक मुलगी एवढं सारं वार्ड सांभाळून म्हणजे तिच्याकडनं जेवढं होईल मायेनी ममतेनी, तिचं बाळ जरी लहान आहे घरी आहे पण ती तेवढंच ममतेनी सेवा देते आणि घरी जाऊन सुद्धा त्या पेशंटचं काय झालं काय नाही याचा सुद्धा फॉलोअप घेते. तर एवढंच आहे की प्रत्येकाने आमच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे आणि आम्ही जे कार्य करत आहे त्याला फक्त ॲप्रिशिएट नाही केलं तरी चालेल पण थोडं सॉफ्ट कॉर्नरने बघायला पाहिजे. नक्कीच. आणि एक मला बातमी इथे सांगावीशी वाटेल, मी जेव्हा इथे आलेली तेव्हा पेशंटची काळजी तर उत्कृष्टरित्या त्या घेतातच घरी गेल्यावर सुद्धा आणि हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा, पण तेवढ्याच प्रॉपरली ते आमच्या RRC न्यूज पण बघतात बरं का. हे सगळं मात्र मला माझ्या दर्शकांना सांगावं असं वाटते की एक लेडीज असं सगळं करू शकते, महिलाच एक सगळं वर्क करू शकते आणि पूर्ण RRCच्या टीमकडनं जागतिक परिचारिका दिनाच्या सगळ्याच नर्सेसला हार्दिक 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 शुभेच्छा. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. RRCची एक्सक्लुझिव्ह न्यूज. जठारपेठचा भाजी मार्केट झाला जुगार अड्डा. उमरीच्या रस्त्यावर भरतो भाजी बाजार. ते जठारपेठचं लिगली भाजी मार्केट नसताना इथे म्हणजे कॅमेरा पर्सन तुम्हाला पुन्हा एकदा दाखवत आहेत की इथे जुगाराचा एक अड्डा सुरू झालेला आहे. रामलता बरोबर यमुना बिझनेस सेंटरला अभय कोणाचे. दक्षिण झोन अधिकाऱ्यांबरोबर आयुक्तांचे दुर्लक्ष कायम. RRCचा विशेष वृत्तांत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आयुक्तांचा ठेंगा. मान्सूनपूर्व साफसफाईकडे दुर्लक्ष. जनतेच्या आरोग्याशी खेळ. मंगळवारी दुपारी लागणार 10वीचा निकाल. स्टेट बोर्डचा निकाल होणार जाहीर. CBSEचा केव्हा, पालकांचा प्रश्न. राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इंद्रिस नाईकवाडी यांचे जोरदार स्वागत. महानगराध्यक्ष विजय देशमुख यांच्यासोबत आढावा बैठक. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात. तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात, आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRCचे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन.
RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड.